त्या ज्येष्ठांचंही आद्य कर्तव्य असतं की आपण आपल्या हातून कोणताही अधर्म करायचा नाही। जर घरातले ज्येष्ठ अधर्म करायला लागले तर घरामध्ये जेही मुलं मुली लहानाचे मोठे होत आहेत तेच ज्येष्ठांचं बघतायत आणि त्यांच्या पद्धतीने अनुकरण करतायत। घरामधले आजोबा जर रोज सकाळी उठल्यानंतर काकडा करत असतील, सकाळी उठल्यानंतर देवपूजा करत असतील, देवाऱ्याजवळ बसून काहीतरी वाचन करत असतील, घंटी वाजवत असतील, तर छोटंसं बाळ ज्याला काही समजत नाही तेही रांगत रांगत येतंय आणि आजोबांच्या मांडीवर बसून तेही घंटी वाजवतात। काही दिवसानंतर आजोबा जे टाळ वाजवतायत तोच टाळ मागे पुढे जरी वाजला तरी सुद्धा ते बाळ टाळ घेऊन वाजवण्याचा प्रयत्न करत। का? कारण ज्येष्ठ जसे करतात